मनोज जरांगे यांच्या शांतता रॅली निमित्त पोलीस बंदोबस्तात वाढ। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली काढली जात आहे। या रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असून या पार्श्वभूमीवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। नाशिक पोलिसांनी 1500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहे। ARPF आणि CRPFच्या तुकड्या देखील सज्ज करण्यात आल्या आहे। सध्या वेशातील पोलीस देखील रॅलीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत। सर, आज शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कशी कुमक मागवण्यात आलेली आहे? आजच्या रॅलीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सुमारे 1500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये ट्रॅफिकचा वेगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि ज्या मार्गावर रॅली जाणार आहे त्या मार्गावरची सर्व ट्रॅफिक इतर मार्गाने डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। मार्गावर ठिकठिकाणी ज्या बाजूंनी जनसमुदाय येऊ शकतो अशा सर्व ठिकाणी पार्किंगच्या वेगवेगळ्या जागा निश्चित करून त्या ठिकाणी पार्किंग करण्याबाबत यापूर्वीच सर्वांना सूचित करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी वेगळा बंदोबस्त आहे। याशिवाय आपत्कालीन परिस्थिती आल्यास हाताळण्यासाठी SRPFची कंपनी देखील तैनात करण्यात आलेली आहे। तसेच रायट कंट्रोल पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत। सर्व रॅलीवर लक्ष ठेवण्यासाठी पुरुष तसेच महिला साध्या वेशात देखील सर्व मार्गावर आणि संपूर्ण शहरामध्ये तैनात करण्यात आले आहेत आणि जे काही व्यक्ती रॅलीमध्ये बाधा आणू शकतात अशा व्यक्तींना यापूर्वीच ताब्यात करून पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आलेला आहे। सर्वत्र योग्य नियोजन झाले, रॅली शांततेमध्ये पार पडेल। छगन भुजबळ यांनी उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे नाशिकमध्ये आयोजन। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यस्तरीय शांतता रॅलीची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून करण्यात आली। याचा समारोप हा नाशिकमध्ये होत असून आज मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली नाशिकमध्ये संपन्न होणार आहे। यासाठी मराठा बांधवांनी पूर्ण तयारी केली असून स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे। लाखोंच्या संख्येने मराठा येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय। तर छगन भुजबळ यांना उत्तर देण्यासाठी ही रॅली असणार आहे आणि भुजबळांची मस्ती मराठा समाज उत्तरून दाखवेल असा इशारा देखील मराठा बांधवांनी दिला आहे। आज मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपोवन ते CBS चौक या ठिकाणी 4 किलोमीटरची ही लाखो जनसमुदाय उपस्थित असलेली रॅली संपन्न होते। या रॅलीसाठी आरोग्य कॅम्प असतील, वैद्यकीय कक्ष असतील, नाश्त्याची सोय असेल, पाण्याची सोय असेल, या सगळ्या गोष्टी या रोडवर अवेलेबल केलेल्या आहेत। ॲम्ब्युलन्स सगळ्या उभ्या आहेत। ज्या समाज बांधवांना काही अडचण येईल त्यांच्यासाठी 2000 स्वयंसेवक या रॅलीसाठी आम्ही तयार केले। या रॅलीवरची संपूर्ण तयारी स्टेज सहित आपण बघितली असेल तर पूर्ण झालेली आहे। 11 वाजता या रॅलीला सुरुवात होईल। मराठा योद्धा जरांगे पाटील या रॅलीचं नेतृत्व करताय। त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली होणार असून भुजबळांना फार मस्ती आलेली आहे। त्या भुजबळांची मस्ती जिरवण्यासाठी लाखोचा जनसमुदाय रस्त्यावर उतरणाऱ्या ज्या भुजबळांचं राजकीय कारकीर्द ज्या मराठ्यांनी घडवली तेच मराठे भुजबळांचं राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी या रॅलीत येणाऱ्या भुजबळांनी मराठ्यांच्या नादी लागू नये, अन्यथा भुजबळांचा राजकारणातला अंत हा मराठे केल्याशिवाय राहणार नाही। उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद संपन्न। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत महायुतीच्या आगामी मेळाव्यांची माहिती दिली। त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या नाशिक प्रकल्पाच्या संदर्भात उत्तर देण्याऐवजी कंपनीच्या व्यवस्थापनाची बाजू मांडली। त्यांनी नाशिकमध्ये कंपनीसाठी जागा सुचवण्याचे आश्वासन दिले आहे आणि 2 महिन्यात चर्चा करण्याचं म्हटलं आहे। मुंबई नाशिक महामार्गाच्या विकासाबद्दल दादा भुसे यांचे नाव घेतले आहे। नाशिकमधील उद्योग बंद पाडण्याची विविध कारणे असल्याचंही सांगून वीज दराबद्दल गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचंही ते म्हटले। आपल्याला सांगितलं की ही रॅली कशी असणार आहे, सभा कशी असणार आहे। अनेक व्यक्तींनी देखील आमचं सांगितलं की काय पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, काय खासदारांनी केलं पाहिजे, काय आमदारांनी केलं पाहिजे। योगेशजींनी देखील समन्वय समितीची भूमिका मांडली, पण ही समन्वय समितीची भूमिका नाही, ही महायुतीची भूमिका आहे। आजपासून जर आपण निश्चय केला की आपला पक्ष म्हणजे फक्त महायुती आहे, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घटक पक्ष यांची जी महायुती झालेली आहे तोच माझा पक्ष आहे,
आणि तोच महायुतीचा उमेदवार हा महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून आणणार आहोत. हा जर संकल्प आणि प्रतिज्ञा आज जर आपण केली तर काहीच कठीण नाही. मगाशी ताईंनी या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह सेट केला जातो. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्यातनं पुन्हा एकदा, म्हणजे त्याचे मी शब्दप्रयोग सांगतो, पुन्हा एकदा उद्योग बाहेर गेला. पुन्हा एकदा म्हणजे काय, म्हणजे पूर्वी पण गेलेले आहे. पूर्वी देखील एकही गेला नाही आणि महिंद्रा देखील गेला नाही. पण अशा पद्धतीचं खोटं बोलायचं आणि ते पण रेटून बोलायचं, ते सोशल मीडियावर टाकायचं आणि आम्ही सगळ्यांनी गप्प बसायचं, हे होऊ नये यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. आणि समन्वय करून जर आपण पुढे गेलो, आमची पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैठक झाली, आमची कोकणामध्ये बैठक झाली, सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झाली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये बैठक झाली. आणि या सगळ्या बैठकीचं सार काय असेल तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निश्चय केला की आम्हाला महायुतीतच बघायचं आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर आणायचं आहे. पण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला पाहिजे की जो कोण उमेदवार मिळेल तो उमेदवार मी स्वतः आहे असं समजून जर आपण कामाला लागलो तरी काहीच कठीण नाही. फक्त प्रत्येकानं मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने निष्ठेनं पक्षाचे नियम पाळणं आवश्यकता आहे. मी तर असं सांगतो की लोकसभेला जे काही झालं ते कशामुळे झालं, काय झालं त्याचं आता आत्मचिंतन करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. जे काही झालं ते होत गेलंय. जो काही फेक नॅरेटिव्ह सेट झाला होता त्याचं जे काही भोगायचं ते आपण भोगलं. पण विधानसभेला आता असं होणार नाही. विधानसभेला सगळे जाती धर्म एकत्र करून महायुतीत सत्तेवर येणार आहे हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. आणि म्हणून 20 तारखेपासून 5 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये उतरल्या पाहिजे. मराठा आरक्षणाचं आणि सगळे सोयरेचं अंमलबजावणीचं काय झालं असं प्रश्न विचारत बालाजी कल्याणकरांचा रोखला रस्ता. नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. आमदार कल्याणकर सोमेश्वर येथे विकासाच्या कामांसाठी उद्घाटनासाठी आले होते तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून घेराव घातला. आंदोलकांनी आमदार कल्याणकर यांच्याकडे जाब विचारला. मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे अंमलबजावणीचं काय झालं असं विचारलं. त्यांनी यावेळी सत्ताधारी सरकारने समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. 2 शब्द बोलले तुम्ही. मागच्या आठवड्यात जरांगे पाटलाची मागच्या आठवड्यात भेट झाली. बातम्यात पाहिलं असं. सरकारचं शिष्टमंडळ 1 मिनिट ऐकून घ्या. सरकारचे शिष्टमंडळ चार आमदार 4 भागाचे 4 होते. जरांगे पाटला सगळे आमदार मराठ्याचे जेवढे आमदार सगळे मिळून बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर अखेर गुन्हा दाखल. यवतमाळ येथे बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या 242 कोटीचा अपहार प्रकरणात 206 जणांवर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट अर्ज प्रकरण कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तेचे वाढीव मूल्यांकन दाखवून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बँकेच्या अपहारात 420, 406, 409, 417, 418, 421, 424, 467, 468, 471, 477 अ 120 ब महाराष्ट्र पोलीसचा वित्तीय संस्थांमधील हितसंबंध सर्वेक्षण अधिनियम 199 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारी संस्था विशेष लेखा परीक्षक सुनीता पांडे यांनी केलेल्या लेखी परीक्षण अहवालवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबाजी दाते महिला सहकारी बँक याच्यामध्ये झालेली जी
आक्षेपार्ह गैरव्यवहार तसाच आर्थिक अनियमितता आणि निधीचा गैरवापर, संगनमताने गैरव्यवहार याबाबतचा चौकशी करण्यासाठी अहवाल शासनाने दिला होता आणि चौकशीनंतर सौ सुनीता सतीश पांडे, विशेष लेखापरीक्षक वर्ग 1, सहकारी संस्था साखर अमरावती यांनी काल रोजी आपल्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये साधारण 206 आरोपी असणार आहेत आणि याच्यामध्ये भारतीय दंड संहिता 1860 याच्यानुसार कलम 420, 406, 409, 417, 418, 421, 424, 467, 468, 471, 477 अ 120 ब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 सेक्शन 3 म्हणजेच MPID सेक्शन 3 या अन्वये इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि ऑडिट रिपोर्ट झाल्यानंतर चौकशी दरम्यान लोकांना जे गैरव्यवहार करणारे लोक आहेत किंवा जे कर्जदार आहेत या लोकांनी या 15 ते 20 दिवसामध्ये साधारण बँकेचे 9 कोटी रुपये सुद्धा जमा केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा आरोपी याच्यामध्ये संख्यांची वाढ सुद्धा होणार आहे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे या बँकेचं कर्ज प्रकरण जे आहे, जे आतापर्यंत लोक फेडत नव्हते, गुन्हा दाखल झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची प्रक्रियेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। अजिबात नाही, प्रत्येकालाच इथं यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लोकांना हे वाटतं की ही बँक जी आहे याच्यामध्ये ठेवीदार वर्ग जो आहे सर्वसामान्य वर्ग आहे आणि प्रत्येकालाच ते पैसे मिळाले पाहिजे, मेहनतीचे पैसे आहेत, त्याच्यामुळे कुठलाच प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे। फक्त याच्यामध्ये सर्वांचा एकच हेतू आहे की बँक पुनर्जीवित व्हायला पाहिजे आणि ठेवीदारांचे पैसे मिळायला पाहिजे। सर, या प्रकरणात खुशखबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। 27 गावातील साफसफाई कामगारांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन तोडगा काढणार असं श्रीकांत शिंदे म्हणाले। काल डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 27 गावातील 450 साफसफाई कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसापासून काम बंद आंदोलन केले आहे। महापालिका सेवेत कायम करण्यासाठी हे सफाई कामगार पालिका मुख्यालयाच्या बाहेर गेले 2 दिवसापासून ठिय्या मांडून आहेत। आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी साफसफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली। यावेळी त्यांनी कामगारांच्या सर्व मागण्या खासदार शिंदे यांनी ऐकून घेतल्या। कामगारांच्या प्रतिनिधींसोबत आठवडाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होऊन बैठकीच्या माध्यमातून या मागण्यांवर तोडगा काढला जाईल असे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले। मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी बैठक कधी लावली जाईल आणि काय तोडगा काढला? 27 गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय, त्यांना नियमित करून घेण्याचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे। त्यांची मागणी आहे। मला वाटतं 400-450 कर्मचारी या 27 गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करतात। इथे कोविडमध्ये पण कामं केले, वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत। तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत। लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या 27 गावांना 27 गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक, शिवसेनेचे नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, इथे सगळेच उपस्थित आहे, सगळे नगरसेवक आहेत, सगळ्यांनी मिळून शिंदेसाहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील त्यांच्या समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या 27 गावातील कर्मचाऱ्यांना न्याय 100% माननीय मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। सर, आयुक्तांची भेट घेत आहे, काय विषय आहे? महानगरपालिका क्षेत्रामधील 27 गावातील अमृत योजनेचा पाठपुरावा असेल, रस्त्यांचे विषय असतील, सुशोभीकरणाचे विषय असतील, असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे आहेत ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा करावा लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण डोंबिवली, कल्याण वेस्ट असेल, वेगवेगळ्या समस्या आहेत, नगरसेवकांच्या आहेत समस्या, त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांची भेट इथे घेणार आहे।
खबर खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. हर घर तिरंगा अभियान अंतर्गत चंद्रपुरात निघाली बाईक रॅली. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 13 ऑगस्ट रोजी बाईक रॅलीचे आयोजन प्रियदर्शनी चौकमधून करण्यात आले. शासन निर्देशानुसार 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशव्यापी घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. 77व्या स्वातंत्र्य दिन महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा फडकवून मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणार आहे. यात विविध उपक्रम चंद्रपूर मनपातर्फे घेतले जात असून 13 ऑगस्ट रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्टला आपापल्या घरी तिरंगा ध्वज लावावा. या अभियानामध्ये सर्व चंद्रपूर सहभागी असून देशभक्तीपर भावना जनजागृतापर्यंत पोहोचवावी यासाठी बाईक रॅलीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले, अशी माहिती मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिली. आपल्या देशामध्ये हर घर तिरंगा अभियान माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्रजी मोदी यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त सुरू केलेला आहे. या अभियानामध्ये सर्व चंद्रपूर नागरिक सहभागी आहेत आणि याकरता देशभक्तीची भावना जनापर्यंत पोहोचावी यासाठी बाईक रॅलीचं आयोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेलं आहे. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक घरांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावा. 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या 3 दिवस आपल्याला राष्ट्रध्वज घरावर लावायचा आहे. सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो. या व्यतिरिक्त आपण चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रियदर्शनी हॉलमध्ये उद्या 14 ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि विविध उपक्रम या निमित्तानं आयोजित होत आहेत. मकाबचे माजी आमदार नरसय्या आडाम यांचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर. मकाबचे माजी आमदार नरसय्या आडाम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलं की कष्ट करणाऱ्यांना 30,000 घरे मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीची वागणूक देणं चुकीचं आहे. काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर मध्यची जागा आडाम मास्तर यांना देण्यास नकार केला आहे. आडाम यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन सोलापूर शहरामध्ये विधानसभेची जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. काँग्रेसच्या पार्लिमेंट बोर्डाला जागा वाटपाचे अधिकार असल्यामुळे सोलापूर शहराची मध्यची जागा मकाबला सुटेल असा विश्वास आडाम यांनी व्यक्त केलाय. 100% काँग्रेसला कोण हरू शकत नाही. लक्षात ठेवा, आपल्याला 3च मतदारसंघ मिळणार आहे. सांगतो ना, आपल्याला 3च मतदारसंघ मिळणार आहे. एक मतदारसंघ म्हणजे आपल्या हाताचा म्हणजे मध्य, दुसरा मतदारसंघ आहे दक्षिणचा लोका, तिसरा मतदारसंघ आहे अक्कलकोट तालुका. आपण आडाम मास्तरला ही सीट देणार नाही, परंतु तुम्ही जरी एनसीपीला आम्ही देणार नाही. आम्ही काँग्रेसला ही सीट मागणार आहे आणि काँग्रेसकडनं जे उमेदवार असतील तुम्हाला आजच सांगतो, 11 पैकी 4 ठिकाणी काँग्रेस लढेल, 3 ठिकाणी राष्ट्रवादी लढेल, तुतारी 4 ठिकाणी तुतारी लढेल आणि 3 ठिकाणी शिवसेना लढेल. आम्ही विचार करताना बहुतेक विचार करतोय ज्या प्रदेश काळ मी बोलतो ना, ज्यावेळेस ज्यावेळेस प्रदेशकडे आम्हाला 11 मतदारसंघाचे ह्या ठिकाणी माहिती मागवली. परवा दोन्ही खासदार शिंदे साहेब आम्ही सगळे बसलो. परवा अकोल्याचे जे खासदार होते, खरं तर काँग्रेस शहराध्यक्ष असं म्हणाले की शहर मध्येची जागा जी आहे ती आम्ही शहर मध्येची जागा काँग्रेस लढवणार, नरसय्या आडाम मास्तर किंवा मकाबला आम्ही ती जागा देणार नाही. काय आपली प्रतिक्रिया असणार? आपण वरिष्ठ नेत्यांना भेटला. शहर मध्य करता काँग्रेसचाही प्रयत्न आहे, राष्ट्रवादीचाही प्रयत्न आहे आणि शिवसेनेचाही प्रयत्न आहे. तिन्ही महाविकास आघाडीचे लोक प्रयत्न करत आहेत. प्रयत्न करायला आमची हरकत नाही आहे, परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या प्रश्नासंबंधी आमची चर्चा झाली. त्याने सांगितलं
अगोदर लोकसभेची निवडणूक होऊ द्या, आपण विधानसभेला तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भेट आम्ही घेतलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये श्रीमती सोनिया गांधीचं वेळ आम्ही मागू लागलेलं आहे. त्यांचं वेळ मिळाला की माजी खासदार सीताराम येचुरी यांना घेऊन मी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी भेटणार आहे आणि हे तिकीट पक्कं करण्याचा निर्णय हा शेवटी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या अखत्यारीतला विषय आहे. म्हणून त्या पार्लमेंटरी बोर्डापर्यंत जाण्याची तयारी आम्ही ठेवलेला आहे आणि मला विश्वास आहे की 2004 प्रमाणे यावेळेला सुद्धा श्रीमती सोनिया गांधी आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे. खड्ड्यांमध्ये केक कापून महिलांचे अनोखे आंदोलन. कोल्हापूर शहरातील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पद्मा राजे महिला संघटनेच्या वतीने महिलांनी अनोखे आंदोलन केले. महिलांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून संघटनेच्या अध्यक्षांचा वाढदिवसाचा केक कापला. मी सरिता सासने, पद्मा राजे महिला संघटनेच्या अध्यक्षा. आज माझा वाढदिवस आहे, पण इथं माझे नातेवाईक किंवा मैत्रिणी वगैरे सगळी मित्रमंडळी वगैरे सगळी मला प्रत्येक वेळी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. पण आता म्हणजे एवढे कोल्हापूरमध्ये खड्डे झालेले आहेत की त्यांना येताना जीव मुठीत घेऊन यावं लागते. तर सगळ्यांचं म्हणणं आहे की आधी कोल्हापूर खड्डेमुक्त करा, चांगले रस्ते म्हणजे करून घ्या, तरच आम्ही शुभेच्छा देण्यासाठी येतो. तर त्याच्यासाठी उपासात्मक माझ्या संघटनेतल्या महिलांना घेऊन मी इथं वाढदिवस साजरा करत आहे. आणि जी काही लोक म्हणजे येतात त्यांना आम्ही गुलाबपुष्प देऊन, कारण ती स्वतःचा जीव मुठीत घेऊन स्वतःच्या पोटा पाण्यासाठी इथे येत असतात, तर त्यांना त्यांचा जीव मुठीत घेऊन ती येत असतात. त्यासाठी आम्ही त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करणार आहोत. आणि महानगरपालिकेनं 100 कोटी मंजूर केलेले आहेत, तर अजूनही रस्ते देऊ शकलेले नाही महानगरपालिका. आणि ह्या राज्यसभेच्या म्हणजे आमदारकीच्या इलेक्शनच्या आधी जर खड्डे म्हणजे रस्ते चकाचक झाले नाहीत, तर आम्ही पद्मा राजे महिला संघटनेच्या महिला राज्य सरकार व महानगरपालिका प्रशासनाला चांगले धारेवरती धरणार आहोत आणि त्याच्या आधी सगळ्यांनी म्हणजे केलं पाहिजे. महाराष्ट्रात निवडणुका आणि सरकारविरोधी आरोपांवर संजय राऊत यांनी म्हटलं. महाराष्ट्रात 14 महानगरपालिका निवडणुकांबद्दल संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यांनी आरोप केला आहे की सरकार 2.5-3 वर्ष निवडणुका घेण्यास घाबरत आहे आणि लोकसभेची निवडणूक घेण्यासाठी आधीच त्यांनी दडपणात असल्याचं सांगितलं. विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात घेणे आवश्यक असून अन्य राज्यांमध्येही निवडणुका वेळेवर घेण्याची गरज आहे. अन्यथा सरकारच्या नेत्यांनी न्यायालयात तारखा मॅनेज केल्याचा आरोप केलाय. संजय राऊत यांनी लोकसभा सर्व्हेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि महाराष्ट्रात ठाकरे 2 सरकार येण्याचा विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी सांगितले की निवडणुका कितीही घोषणांची जाणीव करून दिली तरी वेळात घेण्यातच येतील. तसंच राणावर ते म्हणाले, राणा यांच्या योजनेचं मत विकास घेण्यासाठी आहे असं सांगून राऊत यांनी मंत्री आणि आमदारांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केलाय की या योजना खिशातील पैसे नाहीत आणि लोकसभेतील प्रभावामुळे आमदारांच्या मानसिकतेची तपासणी आवश्यक आहे. तसंच अजित पवार यांच्यावर आरोप करताना संजय राऊत यांनी लाडक्या बहीण योजनेला फक्त महिलांची मतं मिळण्यासाठी असल्याचं सांगितलं. पवार बारामतीत पराभूत होणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केलाय. नाना पटोलेवर ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावर नाना पटोले यांचा चेहरा असणार असल्याचं सांगून राऊत यांनी पटोले यांची अडचण समजून घेतली आणि जनतेच्या मनातील चेहरा महत्वाचा असल्याचं स्पष्ट केलं. तसंच रवी राणा यांच्या भाषेवर टीका करत आणि त्यांना गुलाम बनवण्याचा आरोप देखील यावेळेस केलाय. आता बुलढाण्यात निघालो आहे, बुलढाणा अकोला आणि त्यानंतर बरं तिकडे आहे ना उद्या सकाळी इथेच नाही संध्याकाळी काय आहे तुम्ही सांगा सर. निवडणुका 1 महिना पुढे ढकलणार अशा पद्धतीची एक जोरदार चर्चा सुरू आहे. काय याची कारण वाटतं मला खरंच असं दिसतंय का? हे महानगरपालिका महाराष्ट्रातल्या 14 महानगरपालिका त्यात संभाजीनगर सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या राजधानीतलं मुंबई आहे, नागपूर आहे,
3 वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे. लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती, घेतली नसती. पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल. विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल त्यांना नोव्हेंबर महिन्यात. हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतात. मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील. जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जातंय, किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या. पण आम्ही महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष जागरूक आहे. आमचं लक्ष आहे. निवडणुका वेळेवर होतील थोडक्यात असं म्हणूया. व्हायलाच पाहिजे. खोक्यावाल्यांचं सरकार आम्हाला घालवायचं आहे. त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात, निकाल वेळेत लागावेत आणि नवीन सरकार घटनेनुसार वेळेत प्रस्थापित व्हावं. काँग्रेसच्या नेत्यांनी काल संभाजीनगरमध्येच सांगितलेलं आहे की त्यांचा प्रयत्न सुरू आहे 1 महिना पुढे घेऊन जायच्या निवडणुका आणि काही योजना आणायच्या आणि मग त्या योजनेच्या नावावर पुन्हा निवडणुका पुढे यायच्या. सध्याचा सर्वे पण त्यांना काहीतरी अनुकूल नाही असं म्हणतात. लोकसभेचा सर्वे सुद्धा त्यांना अनुकूल नव्हता आणि नाही. महाराष्ट्रातला सर्वे त्यापेक्षा प्रतिकूल आहे. आम्हाला सर्वेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार. ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. महाविकास आघाडीचं ठाकरे 1 सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं 2 बरं का हे सरकार या राज्यामध्ये येणार. ते कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही किती पैसे वाटा, तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा, योजना आणा, पैशाचा धुळा उडवा, मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा, निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात. रवी राणा असं म्हणतायत की आम्हाला जर मतदान नाही दिलं तर लाडकी बहीण योजनेसाठी जे 1,500 दिले ते आम्ही परत घेऊ. याचाच अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा, परित्यक्ता, बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहे. त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांच्या. हे सरकार काय त्यांचे हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का? तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात? हे सगळे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि तेही पराभूत होणार आहे त्यावेळेला. हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलत आहेत की 1,500 रुपये तुम्हाला देतोय, मतं द्या, नाहीतर आम्ही 1,500 रुपये परत घेऊ. त्यांच्या बापदाद्यांचे पैसे आहेत ना. हा सरकारचा पैसा आहे, जनतेच्या करातला पैसा आहे. त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे. त्यांचाही कर सरकारमध्ये गेला, त्यातून त्यांना ते पैसे मिळतात. हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे. मतं विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे, महिलांनी लाभ घ्यावा. पण जेव्हा आमचं सरकारी तेव्हा या 1,500 रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल. 1,500 रुपयात घर चालतं काय? आणि घर चालून दाखवावं. एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर पराभूत झाल्यामुळे. अजित पवार असं म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालू ठेवू. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतूनं आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत, विकत घ्यावीत या हेतूनं आणलेली आहे.
अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होते. बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतात. या लाडक्या बहिणी एवढ्या लाचार नाही आहे. हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजनू आहेत बरं का. तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. सरकारी पैशाची उधळपट्टी भ्रष्टाचार आमदारांना 50-50 कोटी रुपये खासदारांना विकत घ्यायला 100-100 कोटी रुपये नगरसेवकाची किंमत 5-5 कोटी रुपये पक्षांतरासाठी आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या. ही या महाराष्ट्राची अवस्था आहे. तुम्ही म्हणाले होते की महाविकास एकतर मी हे स्टेटमेंट ऐकलं नाही आणि वाचलेलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, एकतर मी हे स्टेटमेंट ऐकले नाही आणि वाचलेलंही नाही, मी हे सगळं तुमच्याकडूनच ऐकते. रामकृष्ण हरी असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. वाचलेलंही नाही. माझ्याकडून चूक झाली. बारामती लोकसभेमध्ये माझ्या बहिणीच्या विरोधात मी उभं नाही केलं पाहिजे होतं सुनेत्राला. अशा पद्धतीचं विधान अजितदादा करतायत. कशा पद्धतीने बघता आपण या विधानाला? एकतर मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाचलेलंही नाही. मी तुमच्याचकडूनही ऐकते. त्यामुळे रामकृष्ण हरी. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. माणखुर्द येथे अहिल्याभवन उभारण्याची मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्त आज महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये भव्य दिव्य अहिल्याबाई भवन उभारण्याची घोषणा केली आहे. चेंबूर येथून चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याची घोषणा केली. मुंबई उपनगर जिल्हा नियोजक समितीमार्फत 47 कोटी रुपये खर्च करून माणखुर्द येथे बालकल्याण विभागाच्या जागेवर हे भवन उभारले जाणार आहे. या भवनात अहिल्यादेवींची पूर्णकृती पुतळा, महिला आणि बालकल्याण विभागाची विविध कार्यालय, सभागृह, महिलांना मार्गदर्शक केंद्र, विश्रामगृह अशा विविध सुखसुविधा असणार असल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिली आहे. सरकारच्या बाजूने काय घोषणा आहे? चेंबूर एज्युकेशन सोसायटी आयोजित या अभिनव उपक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरजी स्मृतीमध्ये आज आपण इथे आयोजित केलेल्या आहे फाईन आर्ट सोसायटीमध्ये. यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे आम्ही अशी महाराष्ट्राचे 13 करोड लोकांना त्यांच्या आनंदासाठी घोषणा करतो की आपण इथे मुंबईमध्ये मानखुर्दमध्ये एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती भवन असा उभा करणार आहे. ते साधारणतः 3 लाख स्क्वेअर फूटचा बांधकाम होतील आणि त्यासाठी मुंबई सबर्बन DPDC फंडातून आपण 48 करोड रुपयाची फंडाची व्यवस्था केली आणि त्यापेक्षा जास्त फंड पण देणार आहे. यामध्ये हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मृती भवन होईल. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरची एक पूर्णाकृती उभी राहील आणि त्याशिवाय 200 पेक्षा जास्त लोकांसाठी ऑडिटोरियम, विश्रामगृह, आपल्या मुंबईमध्ये महिला विकासासाठी आणि बाल विकासासाठी विभिन्न ऑफिसेस वेगळे वेगळे ठिकाणी आहे. ते सर्व ऑफिस तिथे एक ठिकाणी येतील. असा सर्व सुविधायुक्त अतिशय भव्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरच्या नावावर हा स्मृती भवन महाराष्ट्रामध्ये नव्हे किंवा पूर्ण देशामध्ये प्रथमतः उभा राहणार आहे. मी आज हा चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरने नमन करतो आणि त्यांचे दर्शनावरून त्यांनी जे काही लोकांसाठी केले, हिंदुत्वासाठी, भारतीय संस्कृतीच्या रक्षासाठी
ते फक्त महाराष्ट्रामध्ये आपलं सीमित ठेवल्याने ते पूर्ण देशामध्ये जिथे गरज लागली तिथे गेले. काशीमध्ये पण गेले होते. मी त्याने नमन करतो. आणि हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरचे जे काही कार्य, जे काही मार्गदर्शन आहे त्या घेऊन हा महाराष्ट्र सरकार आणि चेंबूर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी पुढे जाणार आहे. या भवनासाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे का? ही नेमकी कुठे जागा असणार आहे? किती कोटी रुपये खर्च असणार आहे? हा जगह मानखुर्दमध्ये जे सरकारच्या बाल विकास विभागच्या महिला विभागच्या जे जगह आहे, मैं पूर्वी माझ्याकडे बाल विकास विभाग होते त्यावेळी मी हा जगह रिकामी करून घेतली होती. आता तिथे आपण हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती भवन उभे करणार आहे. त्यासाठी या बजेटमध्ये या वर्षीसाठी आपण 47 करोड रुपयाची व्यवस्था केलेली आहे. आणि पुढच्या वर्षासाठी जे लागेल कमी पडले ते आपण अजून व्यवस्था करू. यासाठी निधीची कमी पडणार नाही. ह्या कधीपासून याचं काम सुरू होईल आणि किती वर्षात पूर्ण होऊन समर्पित होईल? आपली अशी कल्पना आहे की या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरजीच्या 300 वर्ष सुरू होत आहे. त्यामध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण सर्व परमिशन घेऊन हा काम सुरू करू आणि लवकरच्या कमीत कमी 2 वर्ष लागणार आहे. 2 वर्षामध्ये हा आपण काम पूर्ण करू. खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आढावा बैठक. बुलढाणा येथे आज काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित केली असून बुलढाणा जिल्ह्यासह अकोला वाशिमचे पदाधिकाऱ्यांची सुद्धा आढावा बैठक होणार आहे. विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनात प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. तसंच विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील हे उपस्थित राहण्यासाठी दाखल झाले आहे. खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. नाशिक शहरात दररोज स्पेशल क्वालिटीच्या नावाखाली फूड पॅकेजिंगचा अवैध कारभार दिवसाढवळ्या चालू असल्याची माहिती आमच्या हाती आली आहे. चहा बरोबर आपण नाश्ता करतो तोही खारी, टोस्ट, बटर आणि क्रीम रोल किंवा डोनेटचा. आणि हो, हेच घातक आहे तुमच्या शरीरासाठी. आमचे प्रतिनिधी स्वप्नील गोवर्धने एका चहाच्या विक्रीच्या दुकानात गेले असता त्यांनी एक क्रीम रोलचे पाकिट खरेदी केले. त्या क्रीम रोलच्या पाकिटावर चक्क मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी त्या उत्पादकाला फोन केला. उत्पादक काय म्हणाला ते आपण कानाने ऐका. लाईट गेल्यानंतर ही पॅकेजिंग केलेली मेणबत्तीने म्हणून त्याच्यावरती काळा डाग असेल आणि काही प्रोडक्टवर शिक्का मारण्याचे विसरलो असेल. त्यात काय होते एवढं असे त्यात उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हे शरीरास किती घातक आहे याची कल्पना या मालकाला नाही आणि त्याच्यावर फूड ॲड्स अँड ड्रग्स अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कारवाई का केली नाही हा मोठा प्रश्न आहे. निदान अशा उत्पादकांच्या कच्च्या मालच्या कारखान्यावर व्हिजिट केल्या आहेत का हेही पडताळणे गरजेचे आहे. अशीच जर सर्रास विक्री सुरू राहिली तर निश्चितच सामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार चालू राहील. असे उत्पादनावर कारवाई केली पाहिजे. याला जबाबदार प्रशासनाचे अधिकारी असल्याशिवाय राहणार नाही. अन्न औषध प्रशासनाकडून अशा पदार्थांवर डोळेझाक का केली जाते हे पाहणं देखील गरजेचे आहे. द हिंद न्यूजसाठी